आषाढ़ी वारी का समारोह पूरा करने के बाद श्री संत गजानन महाराज की पालकी अब शेगांव की ओर वापसी के सफर पर है। वापसी यात्रा में अंतिम चरण में आज पालकी का खामगांव में आगमन हो रहा है। खामगांव में पालकी का आज अंतिम पड़ाव होगा। इसी अवसर पर श्री गजानन महाराज के चरणों में 1,51,111 मोदकों का महानैवेद्य अर्पित किया जाएगा। श्री गजानन महाराज उपासना परिवार और आदर्श नगर महिला मंडल खामगांव की ओर से हर वर्ष की तरह इस वर्ष भी मोदक महानैवेद्य समारोह का भव्य आयोजन किया गया है। यह इस आयोजन का चौथा वर्ष है। महाराष्ट्र के कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाड़ा और विदर्भ के विभिन्न जिलों से गजानन भक्तों ने श्रद्धा भाव से मोदक तैयार कर खामगांव में एकत्रित किए हैं। मातृशक्ति द्वारा सात्विक पद्धति से तैयार किए गए इन 1,51,111 मोदकों को आज पालकी के खामगांव पहुंचने के बाद श्री गजानन महाराज के चरणों में महानैवेद्य के रूप में अर्पित किया जाएगा। इसके बाद पालकी के दर्शन के लिए पहुंचने वाले वारकरी और लाखों श्रद्धालुओं को महाप्रसाद का वितरण किया जाएगा। इस आयोजन के माध्यम से श्रद्धा, भक्ति और सेवा भाव का अनोखा संगम देखने को मिल रहा है। महिला मंडळाने हा राज्यस्तरीय उपक्रम राबवला। जेव्हा पंढरपूरची पालखी परतीच्या प्रवासात खामगाव मुक्कामी असते व शेगावला पायदळवारी जाते, तेव्हा प्रचंड लाखो भाविक असतात, त्यांना प्रसाद रूपी मोदक वाटपाचं नियोजन हे महिला मंडळामार्फत केले जाते। हे मंडळाचं हे चौथं वर्ष आहे आणि दरवर्षी यांचा संकल्प हळूहळू वाढतो आहे। पहिल्या वर्षी 71,000 होता, दुसऱ्या वर्षी 1,11,000 होता, तिसऱ्या वर्षी 1,21,000 होता, यावर्षी 1,51,111 होता। त्याच्यात राज्यभरातून प्रतिसाद मिळतो आहे, सगळीकडून मोदक येतात आहे। ते मोदक आल्यानंतर आम्ही इथं पूर्ण चेक करतो। काही खराब झालेले आहेत का, हे झाले तर ते आपण वेगळे करतो, पुन्हा रिपॅकिंग करतो, पुन्हा नवीन बॉक्स तयार करतो आणि पूर्ण चांगल्या प्रतीचे मोदक हे भक्तांना दिले गेले पाहिजे याची प्रचंड काळजी आम्ही घेतो। आणि आता यावर्षी सुद्धा मोदक खूप भरपूर प्रमाणात आले आहे आणि आम्ही ते प्रोसेस पूर्ण केलेली आहे। स्वच्छता, चेकिंग आणि पुन्हा रिपॅकिंग करून भक्तांना चांगल्या प्रतीचे मोदक वितरित करणारा प्रसाद म्हणून महाराज उपासना परिवार आदर्श नगर महिला मंडळ खामगाव यांच्या वतीने आज आपल्यासमोर श्री गजानन महाराज चरणी जो महानैवेद्य उपक्रम आम्ही राबवलेला आहे त्या संदर्भात आपणास माहिती देऊ इच्छिते। आम्ही दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा जवळजवळ 1.5 लाखाचा महानैवेद्य मोदक अर्पण करण्याचा संकल्प केलेला आहे। हा जो संकल्प आम्ही केलेला असतो तो संकल्प जो इच्छुक आकडा आम्ही ठरवलेला असतो त्यापेक्षा अधिक प्रमाणातच मोदक आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण इतर राज्यातून सुद्धा आमच्यापर्यंत मोदक प्राप्त होतात। आणि यामध्ये जे मोदक संकलन केलं जातं ते संकलन आम्ही अतिशय भक्तिभावाने आणि अतिशय काळजीपूर्वक त्याचं संकलन करून त्याचं आम्ही वाटपही अतिशय काळजीपूर्वक असं करत असतो। आणि हा आमचा जो संकल्प आहे हा दिवसेंदिवस कल्पवृक्षाप्रमाणे वाढतच आहे।